हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण फक्त एक वाटीभर गव्हाच्या पिठापासून खूप छान अशा 2 रेसिपी पाहणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरे घातले. रेसिपी खरंच खूप छान आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. ओवा जिरे घातल्यामुळे या रेसिपीला खूप छान अशी भारी टेस्ट येते, त्यामुळे ओवा जिरे घालायला अजिबात विसरायचं नाही. चवीनुसार मीठ घातलं आणि याला छान असा खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे मी तेलाचा वापर करते. आणि लक्षात ठेवा, तेल गरम करून वगैरे घालायची काही आवश्यकता नाही. असंच थंड तेल 1 चमचाभर यामध्ये घालायचे, म्हणजे खूप छान असा खुसखुशीतपणा येतो याला. अगोदर हे असंच व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे. हे पीठ मळून घेताना खूप काळजीपूर्वक मळायचे, कारण पीठ मळताना जर पातळ किंवा जास्त घट्ट झालं तर आपला पुढचा पदार्थ बिघडू शकतो. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून हे एकदम घट्ट असं पीठ मळायचे. एकदम जास्त पण पाणी घालू नका. तर इथे बघा, मी थोडंसं पाणी घेऊनच पीठ मळते. अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. कमी पाण्यामध्येच एकदम अशी दाबून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. आता पीठ व्यवस्थित मळलंय का नाही हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पिठाचा गोळा ताटामध्ये ठेवून मधून असा कट करायचा आहे आणि बघा, चाकूला अजिबात पीठ चिकटलेलं नाही, एकदम क्लीन चाकू निघालाय. आणि हे पीठ पण बघा एकदम सहज मधून कट झालं, कुठे सुद्धा असं चिकट वगैरे किंवा पातळ वाटत नाहीये. तर अशा पद्धतीने याचे भाग करून घ्यायचेत. आणि किती भाग करते हे पण पहा तुम्ही. तर कट केल्यानंतर बघा एकदम कोरडं वाटतंय असं. तर एकूण 8 पीस कट करून झालेत आणि एकसारखे कट झालेत. हातावरती असं गोल करून यातले 4 गोळे फक्त बनवून घ्यायचे आहेत आणि उरलेले तसेच ठेवायचे दुसऱ्या रेसिपीसाठी. वाटीमध्ये 2 चमचे तूप घेतले आणि तूप घेताना असं वितळवून घ्यायचे. यामध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर घालायचे आणि तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर बेसन पीठ घातलं तरी चालेल. आणि त्यानंतर 1 चमचा मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे बनवताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं, अशा पद्धतीने बनवायचं आहे. मळलेल्या गव्हाच्या पिठापासून जे 4 गोळे बनवून ठेवले होते त्यातला एक घ्यायचा, त्याला वरून थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे. आणि लाटताना पण कशा पद्धतीने लाटायचे पहा. एखादी रेसिपी बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर त्याची चवसुद्धा बदलते. त्याचप्रमाणे आपण लाटतो कसं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर जेवढी शक्य होईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची, म्हणजे आपण पापड जसे लाटतो ना उडदाचे, तशाच पद्धतीने एकदम पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे. अशाच एकदम पातळ अशा उरलेल्या 3 चपात्यासुद्धा मी लाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे एकूण 4 चपात्या लाटून तयार आहेत. तर आता हे साईडला ठेवायच्या उरलेल्या 3 चपात्या आणि 1 चपाती मी पोळपाटावरतीच ठेवली. तर वाटीमध्ये हे जे आपण गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर आणि तूप यापासून बनवलेला जो साठा आहे तो यावरती पसरवून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि एकदा का बनवून ठेवली तर तुम्ही 8-10 दिवस तरी आरामशीर खाऊ शकता. आणि मुलं तर ना ही रेसिपी बघून जाम खुश होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण रेसिपी पहा आणि नक्की बनवून बघा, खूप भारी होते. आता यावरती ना दुसरी चपाती ठेवायची.
माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं आणि तुम्हाला विनंती आहे, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. दुसऱ्या चपातीला सुद्धा वरून साठा लावलेला आहे आणि अजून त्यावरती एक चपाती ठेवायची आणि पुन्हा सेम असंच करायचं आहे. एकामेकावरती अशा एकूण 4 चपाती मी ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक चपाती ठेवली की त्यावरून साठा पसरून घेतलेला आहे. आता हे दुमडून घ्यायचे आणि दुमडताना बघा कशा पद्धतीने दुमडते. हलक्या हाताने प्रेस करायचे थोडंसं. सगळ्या बाजूने पॅक करायचे व्यवस्थित आणि थोडंसं प्रेस करायचे. ही जी चपातीची घडी बनवली आहे ना, ही एक 10 मिनिटाकरिता फ्रीजमध्ये ठेवावी लागते. ठेवताना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा वरून पेपर वगैरे गुंडाळून ठेवा, नाहीतर काळी पडण्याची शक्यता असते. तर मी काही फ्रीजमध्ये ठेवलेली नाही, कारण आमच्या इकडे आहे पावसाचं वातावरण. कालपासून इकडे लाईट नाही आहे, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून पण काय उपयोग नाही. असंच मी लाटायला घेतली आणि वरून थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ लावूनच हे लाटायचं आहे. लाटून घेताना शक्यतो चौकोनी किंवा आयत आकारामध्ये लाटा आणि वरून अगदी थोडंसं आवश्यकता भासली तरच पीठ लावायचे, जास्ती पीठ नाही लावायचं. खूप पातळ लाटून घ्यायचे, आपणाला जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्या आणि याचे काप करताना एकसारखे दिसावेत यासाठी साईडने थोडंसं कट करायचे. खरं सांगू का, या पुढची जी रेसिपी आहे ना, ती तर तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. तर अगोदर ही रेसिपी बनवूया आणि नंतर त्या रेसिपीकडे वळूयात. तर व्यवस्थित साईडने कट करून पहा. मी असा थोडासा आयताकृती किंवा चौकोनी आकार दिला तरी चालेल, कारण याचे काप करताना ना आपल्याला असे लांब लांब आयताकृतीमध्येच काप करून घ्यायचेत. तर जास्त बारीक न करता अशा पद्धतीने मी करून घेतलेत. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तेल जास्ती पण कडक होऊन द्यायचं नाही. थोडंसं गरम असतानाच हे तळून घ्यायचे, म्हणजे छान असे याला लेअर पण येतात आणि एकदम खुसखुशीतपणा पण येतो. मंद आचेवरती तळून घ्यायचे. एका बाजूने तळून झालं की पलटी करून दुसऱ्या साईडने तळताना वरून असे झाऱ्याने त्यावरती तेल सोडायचे आणि याला लेअर किती छान आलेत बघा. आपण खारी खातो ना, सेम तशाच पद्धतीने लागतं आणि एकदम घरच्या घरी आपण खारी बनवू शकतो अशा पद्धतीने. मुलांना ना अधूनमधून असं काहीतरी चटपटीत खायला असलं ना, मग मुलं जाम खुश असतात आणि बाहेर विकतचे तळलेले पदार्थ वगैरे खूप हानिकारक, म्हणजे आजकाल तेलं वगैरे चांगली वापरलेली नसतात. त्यामुळे कधीतरी आपण वेळात वेळ काढून घरी अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकतो. मस्त अशी गरमागरम खुसखुशीत खारी आपली तयार झालेली आहे. मग हे तुम्ही चहासोबत खावा किंवा नुसती अशी जरी खाल्ली ना तरीही खूप टेस्टी लागते. चला आता पुढची रेसिपी पाहूया. ही तर खूपच सोपी आहे, पण या रेसिपीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर हे जे मळून ठेवलेलं गव्हाचं उरलेलं पीठ आहे ते घेतलं, त्याला वरून थोडीशी कोरडी कणिक लावली आणि शक्य होईल तेवढी पातळ अशी गोल मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. जेवढी पातळ लाटाल ना तेवढी खुसखुशीत अशी ही रेसिपी होते. तर इथे मी एक झाकण घेतले, हिंगची डबी असते ना त्याचं झाकण घेतलेलं आहे. त्याने असे गोल गोल करत छोटे छोटे आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायचे त्याच्या. पण लक्षात ठेवा, या पुऱ्या फुगल्या नाही पाहिजेत आणि पुऱ्या फुगू नये यासाठी काय करायचे हे सुद्धा पुढे मी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने एखादा छोटंसं झाकण किंवा छोटी वाटी जरी असेल तरीही चालेल. तर असं गोल एकदम मी कट करून घेतले. एक काटेरी चमचा घ्यायचा आणि वरून असं छिद्र पाडायची या पुऱ्यांना. अगदी हलक्या हाताने, जास्ती पण नाही पाडायची, म्हणजे काय होतं की पुरी फुगली जात नाही आणि एकदम कडक होते. म्हणून असं करायचं. आपल्याला एकदम कडक कुरकुरीत अशा पुऱ्या हव्या आहेत ना, त्यामुळे असं करून घ्यायचं आहे. तर सगळ्या पुऱ्यांना मी अशा पद्धतीने पहा छोटी छोटी छिद्र पाडलेत. एकदम छान मस्त छोट्या छोट्या पुऱ्या, दिसायलाही सुंदर आणि खाताना पण भारी लागतात. ही जी उरलेली साईडची कणिक आहे याची सुद्धा नंतर चपाती लाटून पुऱ्या करून घ्यायच्यात.
आता हे जे उरलेलं तेल आहे त्यामध्येच पुऱ्या पण तळून घेते आणि तळताना गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवूनच तळून घ्यायचे, म्हणजे त्याला छान असा कुरकुरीत खुसखुशीतपणा येतो आणि एकदम संपेपर्यंत त्याच्याच कडक राहतात। फक्त वाटीभर गव्हाच्या पिठापासून 2 रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि पुऱ्यासुद्धा एका चपातीच्या भरपूर अशा होतात। छान असा खरपूस कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या तळून घेते। एकदम मस्त अशा गरमागरम पुऱ्या आपल्या तयार आहेत। आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की किती एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा झालेत। अशा नुसत्या जरी खाल्ल्यात तरीही टेस्टी लागतात किंवा वरून असं थोडंसं लाल तिखट किंवा चाट मसाला वगैरे घालून तुम्ही खाऊ शकता। आणि अजून जर चटपटीत बनवायचे असतील तर थोडीशी शेव, बारीक चिरलेला कांदा, लिंबू वगैरे हे सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। फ्रेंड्स, या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग लवकरच भेटूया अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।